पुणे हिट अँड रन प्रकरणी पोलिसांनी आरोपींचे 2 सॅम्पल घेतले होते। ससून रुग्णालयाप्रमाणे औंधच्या रुग्णालयात सॅम्पल दिले होते। ते सॅम्पल त्याच्या वडिलांच्या सॅम्पलशी मॅच झाले, पण ससून रुग्णालयातील सॅम्पल मॅच झालं नाही। त्यामुळे डॉक्टरांनी सॅम्पल बदलल्याचं स्पष्ट झालं आणि या प्रकरणी ससून रुग्णालयातील डॉक्टर अजय तावरेला अटक करण्यात आली। पण डॉक्टर तावरे आणि वाद इथंच थांबत नाही। एवढाच एक विषय डॉक्टर अजय तावरे बाबत नाही, या आधीही अनेक प्रकरणांमध्ये तावरेंचं नाव समोर आलं। डॉक्टर तावरे अनेकदा मोस्ट वॉन्टेड राहिलाय, पण कारवाईपासून कायमच दूर राहिलाय। या मोस्ट वॉन्टेड डॉक्टर अजय तावरे यांनी आतापर्यंत नेमके काय काय कारनामे केलेत या व्हिडिओतून पाहूयात। पुणे शहरातील बड्या बिल्डरच्या मुलानं केलेलं हिट अँड रन प्रकरण संवेदनशील बनलंय। या प्रकरणात दररोज नवीन धक्कादायक खुलासे समोर येतात। अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल व आजोबा सुरेंद्र अगरवाल यांना या प्रकरणामध्ये अटक झाली आहे। या बड्या लोकांनी सर्वात आधी पोलिसांवर दबाव आणून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होतोय। त्यानंतर चालकाला धमकावणं, डांबून ठेवणं असे प्रकार केले आणि त्यानंतर समोर आलं ते आरोपी वेदांत अगरवालच्या ब्लड रिपोर्टचं फेरफार प्रकरण। रुग्णालयात घेण्यात आलेले रक्ताचे नमुने बदलण्याच्या आरोपावरून डॉक्टर अजय तावरे याच्यासह 2 वैद्यकीय अधिकाऱ्यांना अटक झाली आहे। आरोपीचं ब्लड सॅम्पल घेऊन ते कचऱ्यात फेकून देण्यात आलं आणि दुसऱ्या ब्लड सॅम्पलला वेदांत अगरवालचं नाव वापरलं असल्याचं निष्पन्न झालंय। आता डॉक्टर अजय तावरे याचा हा काही पहिलाच कारनामा नाहीये, तर यापूर्वीही 3 प्रकरणात तावरे याचं नाव समोर आलं होतं। त्याचे आमदार सुनील टिंगरे याच्याशीही खास कनेक्शन असल्याचं बोललं जातं। तावरेचं पहिलं प्रकरण समोर आलं ते किडनी प्रत्यारोपण रॅकेट। कोल्हापूरच्या एका महिलेला 15 लाख रुपयांचं आमिष दाखवून तिची किडनी काढण्यात आली होती। महिलेला एजंटच्या माध्यमातून पुण्यात आणून रुबी हॉल क्लिनिकमध्ये तिची किडनी अनोळखी रुग्णावरती प्रत्यारोपित करण्यात आली। मात्र आर्थिक व्यवहार फिसकटल्याने त्या महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली। या प्रकरणी बराच गदारोळ झाल्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली होती। या समितीचा अहवाल आल्यानंतर अधीक्षक असलेल्या डॉक्टर अजय तावरे याला निलंबित करण्यात आलं। त्यावेळी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर विनायक काळे होते। त्यानंतर डॉक्टर काळे यांची बदली झाली। डॉक्टर काळे यांची गेल्या वर्षी पुन्हा अधिष्ठातापदी नियुक्ती झाली। त्यानंतर महिनाभरात डॉक्टर काळे यांनी डॉक्टर तावरेची अधीक्षकपदी पुन्हा नियुक्ती केली। डॉक्टर तावरे याच्याकडे न्याय वैद्यकशास्त्र विभागाच्या प्रमुख पदाचा कार्यभार असतानाही त्यांच्याकडे अधीक्षक पद सोपवण्यात आलं। त्यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी या नियुक्तीला आक्षेप घेतला होता, कारण डॉक्टर तावरेला किडनी प्रत्यारोपण रॅकेट प्रकरणात अद्यापपर्यंत क्लीन चिट मिळालेली नाही। दुसरं ड्रग तस्कर ललित पाटील प्रकरण। येरवडा कारागृहातील कैदी ललित पाटील हा ससून रुग्णालयामध्ये उपचार घेत होता। रुग्णालयातून तो ड्रग्ज रॅकेट चालवायचा, पण पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं हे ड्रग्ज रॅकेट उघड करताना ललित पाटीलच्या 2 साथीदारांना 2 कोटी रुपयांच्या मॅफेड्रॉनसह अटक केली होती। मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी तो रुग्णालयातून पळून गेला। यासाठी डॉक्टर तावरेंनी ड्रग तस्कर ललित पाटीलला पळून जाण्यात मदत केल्याचा आरोप झाला होता। तिसरं प्रकरण म्हणजे ससून रुग्णालयात उंदीर चावून रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात डॉक्टर अजय तावरे याचं नाव आलं। रुग्णालयातील अतिदक्षता विभागात एका रुग्णाला उंदीर चावल्याचं प्रकरण याच वर्षी एप्रिलमध्ये घडलं होतं। सुरुवातीला उंदीर चावून त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप झाला होता, पण शवविच्छेदन अहवालात मणक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं होतं आणि या प्रकरणाच्या चौकशी समितीमध्ये डॉक्टर तावरे दोषी आढळला होता। डॉक्टर अजय तावरे याने पोस्टमार्टम रिपोर्टच्या अहवालासाठी चक्क पोलिसांकडेच लाच मागितल्याचं समोर आलं होतं। चौकशी समितीने शवविच्छेदन अहवालासह इतर बाबींची चौकशी केली होती। त्यानंतर या प्रकरणी वैद्यकीय अधीक्षकांसह 3 तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांवर कारवाईची शिफारस केली होती। यात तावरे याची उचलबांगडीही करण्यात आली। डॉक्टर तावरेचं अधीक्षक पद काढून घेण्यात आलं। वैद्यकीय शिक्षण आयुक्तांनी थेट आदेश काढून ही कारवाई केली होती। त्यावर कार्यवाही करण्याऐवजी डॉक्टर काळे यांनी डॉक्टर तावरे याने पद सोडू नये असा आदेश सुरुवातीला काढला। नंतर त्याच दिवशी अधीक्षक पद सोडून डॉक्टर यल्लाप्पा जाधव यांना पदभार सोपवण्याचा आदेश डॉक्टर काळे यांनी दिला। एवढ्यावरच न थांबता डॉक्टर जाधव यांच्या नियुक्तीचा पुनर्विचार करावा असं गोपनीय पत्रही डॉक्टर काळे यांनी वैद्यकीय शिक्षण आयुक्तांना लिहिलं होतं। त्यामुळे डॉक्टर काळे हे डॉक्टर तावरेला पाठीशी घालत असल्याची चर्चा ससूनमध्ये सुरू आहे।
आमदार सुनील टिंगरे यांचं कल्याणीनगर अपघात प्रकरणात नाव समोर आलं होतं। त्यांनी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आरोपी असलेल्या मुलाची भेट घेतली, पोलिसांवर दबाव आणला असा आरोप झाला। आता याच प्रकरणात अटक झालेल्या डॉक्टर तावरे याच्याशी आमदार टिंगरे यांचं खास कनेक्शन असल्याचं बोललं जातंय। आमदार टिंगरे यांनी किडनी प्रत्यारोपण प्रकरणात निलंबित झालेल्या डॉक्टर तावरेची पुन्हा नियुक्ती करण्यात यावी यासाठी शिफारस पत्र दिलं होतं। आमदार सुनील टिंगरे यांच्या शिफारसीनुसार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी गत डिसेंबरमध्ये तावरेंच्या नियुक्तीचे आदेश दिल्याचं समोर आलं होतं। आतापर्यंत अनेक प्रकरणात मोस्ट वॉन्टेड राहिलेल्या डॉक्टर अजय तावरे याच्यावर कोणाची मेहर नजर आहे, कोणाला डॉक्टर तावरेची इतकी वारंवार गरज भासते, कोण त्याला वारंवार वाचवतंय आणि का वाचवतंय, हे खरे प्रश्न आहेत। डॉक्टर तावरेला आता कल्याणीनगर अपघातातील रक्त नमुन्यांची अदलाबदल केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे। त्याने केलेल्या या कारनाम्यांविषयी तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662।